2 जानेवारी 2019 रोजी इगतपुरी तालुक्यातील जंगलाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार हलगर्जीपणामुळे अचानक मोठी आग लागली असता मोठ्या प्रमाणात जंगलातील जैविक संसाधनांचं नुकसान झालं आहे। यामध्ये जनावरांचा चारा, कडुलिंब, कडीपत्ता, साबर आणि शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून लागवड केलेली साग आणि बांबू जळून खाक झाले। या जंगल जळीत प्रकरणी दोषींवर योग्य कारवाई आणि नुकसान भरपाईबाबत जल जंगल जमीन बचाव समितीच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी मोर्चेकऱ्यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 2 जानेवारी 2019 रोजी तालुक्यातील धानुशी आणि मायदारा या पेसा ग्रामपंचायत असलेल्या क्षेत्रात वन विभागाच्या जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली। ही आग आटोक्यात न आल्यामुळे गावकऱ्यांनी जाऊन विझवली आणि शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी आग आटोक्यात आणण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला। तर या आगीमध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या चाराची आणि जंगलातल्या सजीव सृष्टीची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शासनाची काही कोट्यवधी रुपयाची नुकसान झाले आहे। शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेली साग, बांबू आणि इतर जी जंगल संवर्धनासाठीची जी झाडं आहेत ते झाडांची पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे आणि आदिवासींच्या उत्पादन साधनांचे नुकसान झाल्यामुळे आज दिनांक 24 जानेवारी रोजी आम्ही मोर्चाच्या संघटित स्वरूपात मान्य तालुक्याचे तहसीलदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमच्या काही न्यायिक मागण्या संविधानिक मार्गाने घेऊन आलो। परंतु त्यांच्याशी आम्ही साधारणपणे अर्धा तास चर्चा केल्यानंतर आम्हाला ठोस अशी काही त्यांनी भूमिका दिली नाही। वन विभागाचे अधिकारी माननीय श्री डोमसे साहेब या ठिकाणी आले होते। दिनांक 2 जानेवारी 2019 रोजी ग्रामपंचायत मायदारा धानुशी शिवारात वन कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जाळदेशा घेत असताना आग लागली। त्या आगीत मोठ्या प्रमाणात बांबूच्या लागवडीची नुकसान झाली। आम्ही संबंधित विभागाला कळूनसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। उलट त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आकस्मिक वनवेची नोंद केली। वास्तविक पाहता आमच्याकडे रेकॉर्ड आहेत की ज्यांनी जी जाळदेशा घेत असताना आग लावली त्यांचं कबुली जबाब असताना ते आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवूनसुद्धा त्यांनी आकस्मिक वनवेची गुन्ह्याची नोंद केलीच कशी का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि आमची त्यानिमित्तानं आम्ही तहसील कार्यालयावर आज मोर्चा आणला आणि तरीसुद्धा तहसीलदार पण आम्हाला लेखी द्यायला तयार नाही की जी चर्चा झाली त्या चर्चेसंदर्भात आम्हाला प्रशासन उत्तरं देत नाही। ते उलट वन विभागाची आणि अधिकाऱ्यांची बाजू घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। धानुशी, मायदरा, वासाळी, पिंपळगावमोर या ठिकाणच्या जंगलजळीत प्रकरणांची योग्य चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। घटनास्थळी पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अदा करावी। जंगल संवर्धन संदर्भात तालुक्यात उपक्रम राबवावा। नैसर्गिक वातावरणाला पोषक असलेल्या झाडांची लागवड करावी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी।